अस्मिता आता तरी खरं सांग, ती मानसी इथे नाहीये ना? मग तिची ही बॅग इथे कशी? मला खरंच यातलं काही माहित नव्हतं. मी आता मला काही ऐकायचं नाहीये. आता जे काही बोलायचं ते चौकीवर बोल. मी अस्मिताला सोडवायला पोलीस स्टेशनला जातोय. अस्मितामुळेच तर ही पकडली गेली. मग अस्मिता कुठे? मदत करतेस असं दाखवून फसवलंस ना मला. तुझ्यासारख्या फसव्या माणसांना मी कधीच मदत करू शकत नाही. गुन्हा तुमच्या सुनेनी केलाय, त्यासाठी मी माझ्या सुनेला शिक्षा होऊ नाही देणार. सॉरी अस्मिता, हिम्मतच्या सांगण्यावरून मी कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही. काँग्रॅट्स. लॉकअप मधून सुटलीस तू. शेवटी दादांनीच सोडवलं ना तुला. दादांच्या मनाचा मोठेपणा आता कळलं तुला. अस्मिता, ते जर गुन्हेगार असते ना तर तुला अडचणीत आणण्याची ही संधी त्यांनी सोडली नसती. आईचा विरोध होता, पण दादा म्हणाले गैरसमजामुळे अस्मिता माझ्याशी कितीही चुकीचं वागली तरी ती या घरची सून आहे, मी तिला सोडवायला जाणारच, असं दादा म्हणाले. नाटकी आणि डिप्लोमॅटिक वागून दादांनी किती भारावून टाकले अभिमानला. त्याला कधी आणि कसं पटेल की इथे काय झालं? बोल ना. ठीक आहे, माझ्याशी नको बोलूस, पण दादांनी तुला सोडवलंय, निदान फॉर्मॅलिटी म्हणून त्यांचे आभार तरी मानलेस का? दादांचे आभार मानले मी, हो, पण मला सोडवल्याबद्दल नाही. मग कशासाठी? दादांनी तुला सोडवलं ही तर फॅक्ट आहे ना. हे दादांनी तुला सांगितलं? नाही, ते घरी आले नाहीये. कदाचित तुझ्यासाठी वकिलांकडे गेले असतील. बास अभि, मला पोलिसांनी लॉकअप मध्ये टाकलंच नव्हतं. काय? हो, इनफॅक्ट मी आणि माझ्या सहकाऱ्यांनीच मानसीला पकडून दिलं. आणि पोलिसांनी तिला लॉकअप मध्ये टाकलं होतं. त्यासाठी दौलतरावांनी माझे आभारही मानले आणि दादांकडे माझं कौतुक सुद्धा केलं. पण दादा तुझ्यासाठी पोलीस स्टेशनला आले, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला हे तरी मान्य कर ना. मनाचा मोठेपणा? अभिमानसी कशी हे दादांना माहित होतं. ते मला सावध करू शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. आणि मला पोलीस घेऊन गेल्यानंतर लॉकअप मधनं सोडवण्याचा क्रेडिट घ्यायला मात्र आले. पण त्यांच्या दुर्दैवाने तसं काही घडलंच नव्हतं. अस्मिता, तू तुझ्या डोळ्यांवर झापडं लावून घेतलीस म्हणून दादा कितीही चांगलं वागले तरी ते तुला वाईटच दिसणार, हो ना? अभि, झापडं मी नाही, तू लावून घेतलीस तुझ्या डोळ्यांवर. तुला माहितीये, मानसी जेव्हा इथे होती तेव्हा दौलतरावांना कोणीही फोन केला नाही. पण जेव्हा मानसी गायब झाली तेव्हा एक निनावी फोन गेला दौलतरावांना. आणि त्यांना असं कळलं की मानसी इथे माझ्याकडे, म्हणून ते पोलिसांना घेऊन इथे आले. स्मिता, त्या निनावी फोनचा दादांशी काय संबंध? अभि, मानसी गायब झाल्याचं सगळ्यात आधी मला कळलं. मी इथे अंगणात पंढरीकडे तिची चौकशी करत होते तेव्हा दादा तिथेच होते आणि लगेच ते बाहेर गेले. म्हणून तो फोन दादांनी केला. दादांवरच्या संशयामुळे ना वेडी झाली असतो. अभि, मला आता त्यांची प्रत्येक चाल समजायला लागली. पण दुर्दैवाने तुला अजून नाही कळत. हे बघ अस्मिता, मी एनिवे,
मला वाद घालायचा नाही, पण एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टी तुला नक्की पटतील. मला ते कधीच पटणार नाही, कळलं? कधीच नाही. आणि आता मला खात्री पटली अभि, माझा दादांवरचा संशय खरा आहे. ठीक आहे, तुझं जर हेच मत असेल तर आपल्यातलं उरलं सुरलं नातं पण तू संपवलंयस असं समजतो मी. अभि 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 बोल से काय तनया एक मिनिट होल्ड करा. अस्मिताचं नक्की चाललंय तरी काय? माझ्यावरच्या संशयाबद्दल आता तिची खात्री पटली असं असं का म्हणाली ती? आणि फोनवर बोलताना तिने तनयाचं नाव का घेतलं? आज तुझ्या आणि अभिमानच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. खास तुझ्या दोघांचं सेलिब्रेशनचा दिवस. गंमत अशी आहे की मधु पण इथे आहे आणि चंद्र पण इथे, पण फक्त शरीराने. मनाने मात्र खूप दूर आहे. पण हे दुर्दैव नाही, ही वेळ तूच स्वतःवर आणलीस. एनिवे, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. एवढ्या सकाळी कोण आलं असेल? हे तोच पाठवू शकतो ज्याला माझ्या आणि अभिमान मध्ये काय घडलंय ते माहिती आहे. दादा तुम्ही सॉरी, तुझी परवानगी न घेताच आत आलोय मी. दादा परवानगी कसली? गेस्ट रूम तुमचीच आहे, पण म्हणून लग्नाच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी खास ग्रीटिंग पाठवून काय मिळवलं तुम्ही? ग्रीटिंग? काय बोलतेस तू? हे ग्रीटिंग. दादा प्लीज, आता काही माहिती नाही असं नका दाखव. हे मी कशाला पाठवीन अस्मिता? आणि मी पाठवलं असतं तर तुझे आरोप ऐकून घ्यायला मी इथे आलो असतो. घरात बसून तुझी मजा बघितली नसती.
यावेळी काहीतरी वेगळी चाल करावी असं वाटलं असेल तुम्हाला. अस्मिता, माझ्या मनात तुझ्या विरुद्ध कुठलीही चाल खेळायचा विचार सुद्धा येत नाही. मग हे कोणी केलं? अभिमान किंवा आई तर असं करूच शकत नाही. किती गैरसमज करून घेतलायस अस्मिता तू माझ्याविषयी. अस्मिता, आज तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, म्हणून तू आणि अभिनी पुन्हा एकत्र यावं म्हणून आज पहाटे आपल्या कुलदैवताला अभिषेक केला. त्याचाच प्रसाद आणि अंगारा आणला होता तुझ्यासाठी. आणि आणि तू माझ्यावरती हे असले घाणेरडे आरोप करतेस. अस्मिता, प्रभाकरच्या हत्येचा आरोप जितका खोटा आहे ना, तितकेच हे आरोप देखील खोटे आहेत, चुकीचे आहेत. अस्मिता, हे त्यांनी पाठवलंय ज्यांनी प्रभाकर आणि तनयाला मारलंय. त्यांनीच पाठवलंय ज्यांनी तनयाच्या पत्रामागे माझं नाव लिहून तुझ्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण केला. अस्मिता, तुला अजूनही पटत नाहीये का की हे करणारी कोणीतरी दुसरीच व्यक्ती आहे? जाऊ दे अस्मिता, तुझं दुःख कमी व्हावं म्हणून आलो होतो मी. अजूनही वेळ गेलेली नाही. माघार घे. अनुला मी समजावतो काय ते. आज आपण सगळे मिळून तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करू. नव्याने सुरुवात करू आज सगळेच. माघार घेण्याचा तर प्रश्नच येत नाही दादा. तुम्ही हे सगळं मी माझा तपास थांबवावा म्हणून करताय ना. पण काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही. हॅलो, नमस्कार. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हा तुम्हाला. आपण मी मंजिरी काकू, तुमच्या लग्नाला आले होते मी. ओळखलं नाहीस मला? अगं मी हे बघा काकू, मी ना आता थोडी बिझी आहे. हां, थँक्यू सो मच. शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आज दिवसभर असेच फोन आणि मेसेजेस येणारच अस्मिता, कारण लोकांना कुठे काय माहिती. ज्यांना माहित नाहीये त्यांचं ठीक आहे. पण ज्यांना माहित आहे आणि तरीही मुद्दाम हे सगळं करतायत त्यांचं काय? आणि याचा त्रास फक्त मलाच नाही, अभिलाही होणार आहे. होतोच आहे. अभिला त्रास होतोच आहे, पण तो माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे. मी एवढं नमतं घेतोय तुझ्या पुढे, तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय, तरीही तू मलाच कल्प्रिट समजतेस. माझ्या मनाला किती यातना होतात ते तुला कधीही कळणारच नाही. हे ग्रीटिंग तुम्ही पाठवलंय असं म्हणून टाकण्यापेक्षा हे कोणी पाठवलंय ना ते शोध. प्रभाकरचा खून मीच केलाय हे सिद्ध करण्याचा जसा प्रयत्न करतेस ना, तसंच हे कोणी पाठवलंय ते सुद्धा सिद्ध कर. आणि हो, रूम पण नीट चेक करून घे, नाही तर पुन्हा म्हणशील मी माईक लपवला इथे म्हणून.
ठीक आहे, नको घेऊस माघार. तो निर्णय सर्वस्वी तुझाच आहे. पण एक रिक्वेस्ट आहे, निदान आज तरी तुझ्या दुःखाचं प्रदर्शन करून अभिच्या जखमेवरची खपली काढू नकोस. दादा, तुम्ही माझ्या बाबतीत जे वागलात ते काय होतं? आणि मला सांगताय अभिच्या जखमेवरची खपली. हे बघ अस्मिता, नाही, ठीक आहे दादा, ऐकेन मी तुमचं, पण तुमच्यासाठी नाही, अभिसाठी. थँक्स. आहे you. निदान आज तरी तुझ्या दुःखाचं प्रदर्शन करून अभिच्या जखमेवरची खपली काढू नकोस. मी दुःखात आहे. अभि माझ्याशी बोलावा यासाठी तळमळते. मी अभिला नाही कळू देणार. मी हा मनाली, अगं कशी आहे? म्हणजे मी मजेत आहे. हो नाही म्हणजे आता नको, संध्याकाळी भेटूया. आता म्हणजे ही माझ्यासाठी बाहेर आलीच नव्हती. अजिबात अपसेट नाहीये. आपल्याच धुंदीत
आपल्याच विश्वात आहे. कदाचित आज लग्नाचा वाढदिवस आहे हेही विसरली असेल. बोल जयेश. नाही, आज नको भेट. वाटलं होतं अभि आपुलकीचे 2 शब्द तरी बोले, निदान आजच्या दिवशी तरी. पण जे झालं ते चांगलंच झालं. माझ्या डोळ्यातलं पाणी त्याला कधीच दिसणार नाही. आज अभिला सुद्धा माझी खूप आठवण येत असणार. नक्कीच. पण मला स्वतःला कंट्रोल करायला सांग. ये ना, बैस ना. अभिला बोलवतो. अभि, हे अभि, रश्मी आली आहे. हे अभि. हाय. हाय. अभिला ज्या आधाराची गरज आहे ना त्याचीच व्यवस्था केली आहे मी. तुम्ही आता काही वेळ जरा घरी थांबू नका. तुम्ही 2 जण बसा बोलत, मी जरा कामाला चाललोय बाहेर. अभी ऍक्च्युली आईनी मला तुला कंपनी द्यायला पाठवलंय. हो, माहिती आहे मला. थँक्स फॉर कमिंग. अस्मिता, जर तुला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही ना, तर आता मलाही कोणत्याच गोष्टीचा फरक पडणार नाही. मीही तुझ्या इतकाच मजेत राहणार. अभी बस ना थोडा वेळ. उठ. अभी पण उठ. का पण? उठ ना. अरे अभी. रश्मी, उठ म्हटलं ना. अभी
अभि, काय झालंय? आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. मी एकटी आहे आणि अभि मात्र रश्मी सोबत. आत खूप सफोकेट होतंय ग. इथे किती मस्त वाटतंय, मोकळ्या हवेत, छान वाटतंय. रश्मी, एक मिनिट. बोल ना काहीतरी. बोलू? अभि, मी इतकी घाबरले ना, म्हणजे मला ना खरंच कळत नाही की तू कधी कधी असा का वागतोस. एखादा जोक सांगू? अस्मिताला माझ्याबद्दल थोड्या जरी फिलिंग्स शिल्लक असतील तर मी रश्मी बरोबर आहे हे पाहून तरी ती अपसेट होईल. अभि बरोबर रश्मीला पाहून मला खूप त्रास होतोय, पण हे मी त्याला नाही कळू देणार. अभि, अभि, मी आत्ता तुला एक जोक सांगितला आणि तू तू हसतही नाहीयेस. वा वा, मस्त 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 जोक होता. मस्त जोक मस्त होता. अरे पोट दुख. बरं, जोक काय होता मला कळेल? जोक. अभि, रश्मी, मी एक कन्फ्युज करू? कर ना. मला जोक सांगता येत नाही. मी किती घाबरले. मला ओके 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 ओके, तू सांग. तू दुसरा जोक सांग. दुसरा जोक सांग. हा सांग, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही, मला जोक नाही सांगायचा आता. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे खरंच अस्मिताला काहीच वाटत नाहीये. माझं इथे काही झालं ना तरी तिला काही फरक पडणार नाही. स्वतःच काम करते. Why she's behaving like a stranger? I swear, अस्मिता. ठीक आहे, तू अशी असशील ना तर मीही असाच आहे. असाच आहे मी. अभि, मस्त, खूप छान जोक. ब्रिलियंट ब्रिलियंट जोक. काय झालंय तुला? काय? अभि, मी तुला जोक नव्हते सांगत. अरे, मी माझा प्रॉब्लेम तुझ्या बरोबर शेअर करत होते आणि तू हसतोयस. अभि,
मला माहितीये मी काय बोलते याकडे तुझं लक्षच नाही. आय एम सॉरी रश्मी. मला वाटलं मला खरंच वाटलं तू जोक सांगते. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी रश्मी. माझी खरंच चूक झाली का. प्लीज रश्मी एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी म्हटलं ना. लंचला जाऊया. अभि खरंच. ऑफकोर्स. फक्त तू आणि मी. तुला काय सांगायचं ते मला सांग. खरं सांगतोस. फक्त तू आणि मी. प्रॉमिस. मी आलेच. अभि पर्स घेऊन येते. आलेच. स्मिता, तू सावंत बरोबर जाऊन मला डिवचणार होतीस ना. पण त्याआधी मीच रश्मीला घेऊन जातोय. आता माझे काही अडत नाही. काहीही अडत नाही तुझ्याशिवाय. समजलं. अभि अभि लेट्स गो. ही तुला शेवटची संधी आहे स्मिता. मला थांबवलं तर खरंच थांबेन मी. थांबव ना स्मिता. स्मिता प्लीज मला थांबव. जायचं आहे ना. ऑफकोर्स. हॅलो. मी सांगितलं होतं ना स्मिता तुला, माघार घे, तडजोड कर. पण ऐकलं नाहीस तू माझं ऐकलं असतंस तर असं रडत बसण्याची वेळ आली नसती तुझ्यावर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. समजूतदारपणा दाखव. मी रडत नाहीये दादा, आणि रडणार सुद्धा नाही. आणि माघार घेण्याचा तर प्रश्नच येत नाही. माझा निश्चय आहे तसाच राहणार. ठीक आहे. तुला समजवण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न होता. मी माझं कर्तव्य केलं. आता तू
आणि तुझं नशीब. बोल ग. म्हणाली अगं मी कशी, हे सारखं सारखं का विचारतेस मला? माझ्या हसऱ्या चेहऱ्याचा एक फोटो पाठवू का तुला? हो मी तयार आहे. मी तुम्हाला भेटायलाच निघते. भेटूया. बाय. सर आत येऊ का? कम इन. बोला मिस्टर कणिक. तुम्ही मला बोलवलं सर. हो का? हा राईट. आपला राणे आहे ना? सुहास. हा सुहासला पुण्याला जायला सांगा. तिथल्या मीटिंग्स त्याला हँडल करायला सांगा. ओके सर. आणि तोपर्यंत अशोक सबनीसांना त्याचं इथलं काम बघायला सांगा. ओके ओके सर, डेफिनेटली. हा या, थँक्यू. तिजोरीची डुप्लिकेट केली. अशोक, सुहास कुठे? सर सुहास जरा बाहेर गेलाय. ओके. सुहासला कंपनीच्या मीटिंगसाठी पुण्याला पाठवा आणि त्याचं काम तुम्ही हँडल करा. ओके सर. सुहास कुठे आहेस तू? तुला सरांनी कंपनीच्या मीटिंगसाठी पुण्याला जायला सांगितलंय. लवकर ऑफिसला आहे. हो ये. हॅलो सिड. हा सिद्धेश्वर पण ना कुठे गेलाय काय माहित. मॅडम सिद्धेश्वरचा मेसेज आला. माझ्या मित्राच्या देवच्या ऑफिसमध्ये कीजची चोरी झाली. त्याच्या मदतीसाठी आलोय. असं कधीच झालेलं नाही याच्या आधी. अरे एवढी जोखीम आहे ना ही. मी असं करणं शक्यच नाही रे. देव रिलॅक्स रिलॅक्स. अरे शांत हो. डोकं शांत ठेव आणि नीट विचार कर आणि मला सांग की तू किल्ल्या कुठे ठेवल्या होत्यास, किंवा जनरली किल्ल्या कुठे ठेवतोस तू. तेव्हा आजूबाजूला कोणी होतं का नीट आठवण्याचा प्रयत्न कर. सापडतील किल्ल्या, डोंट वरी. नाही रे सिड, काय तुला खरं सांगू का, हे बघ म्हणजे
कामाचा व्याप एवढा आहे, स्ट्रेस एवढा आहे ना की मला खरंच काही आठवत नाहीये. पण माझ्याकडून किल्ले हरवणं शक्य नाही. हे बघ, मला स्ट्रॉंगली असं वाटतंय की चोरीला गेल्यात किल्ले. रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, तुला टेन्शन येणं स्वाभाविक आहे, मी समजू शकतो. फक्त किल्ल्या चोरीला गेले आहेत आणि त्याही डुप्लिकेट. अरे किल्ल्या चोरीला गेल्यात? तिजोरी सेफ आहे ना, आहे की नाही? मग हे बघ, ट्रस्ट मी आहे ना, मी तुला मदत कर. आणि आपण हा सगळा प्रॉब्लेम आमच्या मॅडमना सांगूया. अरे त्या नक्की हेल्प करतील तुला, डोंट वरी, ट्रस्ट मी. सापडतील किल्ले. हा बोल से. हो, मला तुझा मेसेज मिळालाय. हा मॅडम, त्याच्यासाठीच फोन केला होता. ॲक्च्युली माझ्या मित्राला देवला तुमच्याशी बोलायचं होतं. हा हा, दे ना त्यांना फोन. हां देतो, एक मिनिट. बोल. हा हॅलो अस्मिता, देव बोलतोय. हॅलो, बोला. ऍक्च्युली काय झालंय, माझ्या कंपनीत म्हणजे माझ्या केबिनमध्ये तिजोरी आहे एक, आणि त्या तिजोरीच्या ज्या डुप्लिकेट किल्ल्या आहेत त्या आज सापडत नाहीये. म्हणजे असं कधी झालेलं नाहीये आधी, आणि मला खरं तर असा डाऊट आहे की त्या किल्ल्या चोरीला गेल्या. अरे बापरे, हे खूप रिस्की आहे. तुमच्या तिजोरीच्या किल्ल्या आता दुसऱ्या माणसाच्या हातात आहेत. आपल्याला सावध राहायला हवं. मला सांगा, तुमचा कोणावर संशय? संशय म्हणाल तर मला असं वाटतं की ऑफिस मधल्याच कोणाचं तरी हे काम असणार, कारण ऑफिस मधल्यांशिवाय बाहेर कोणालाच याबद्दल माहिती नाही. म्हणजे मी बिझी असल्याचा फायदा घेऊनच कोणीतरी हे काम केलेलं आहे. आणि कसं आहे ना मॅडम, स्टाफ मधल्या कुठल्याही व्यक्तीला असं डायरेक्टली विचारणं म्हणजे ती व्यक्ती चोर नसेल तर तिला हर्ट करण्यासारखं. नाही, तसं नका करू. ती व्यक्ती हर्ट सुद्धा होईल आणि ज्याने किल्ल्या चोरल्या असतील तो सावध सुद्धा होईल. मग काय करता येईल मॅडम आपल्याला? आता साधारणपणे माझ्याकडे 10 लाखांची कॅश आहे आणि काही लाखांची ज्वेलरी आहे. म्हणजे एकदा क्लिअरन्स झाल्यानंतर कन्साइनमेंट करायचे. पण आता मी हे सगळं कुठे ठेवू? आय मीन बँकही बंद झाली असेल ना आता. हे बघा, आता सध्या कोणाकडेही संशयाच्या नजरेने बघू नका. आणि मुळात तुमच्या किल्ल्या गेल्याचं तुम्हाला कळलंय हे कोणाकडे बोलू सुद्धा नका. ओके, एक काम करा. मॅडम, तुम्ही त्यांना असं का सांगितलं? म्हणजे सगळ्यांची झडती घ्यायला सांगायची ना. मनाली, अगं कुठलाही चोर किल्ल्या आपल्या जवळ सापडतील अशा ठेवेल का? आणि मुळात किल्ल्या सापडण्यापेक्षा तो चोर सापडणं जास्त महत्वाचं आहे.